माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये AC फंडामेंटल इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क हा सब्जेक्टमध्ये आपण प्युअरली कॅपॅसिटरचा एक्झाम्पल पाहतोय. तर एक्झाम्पल बघा. अ 50 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस अ 230 व्होल्ट अँड 50 हर्ट्ज सप्लाय. त्यानंतर कॅल्क्युलेट आहे द रिॲक्टन्स ऑफर्ड बाय द कॅपॅसिटर, द मॅक्झिमम करंट, द RMS व्हॅल्यू ऑफ करंट ड्रॉन बाय द कॅपॅसिटर. ओके, चल आपण दिलेल्या एक्झाम्पलमधून गिवन डाटा हे सेपरेट करतोय. गिवन डाटामध्ये बघा, कॅपॅसिटर आपल्याला C=50 मायक्रोफॅरेड दिलेला आहे. त्याचाच अर्थ 50 × 10⁻⁶ फॅरेड. व्होल्टेज RMS मध्ये 230 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज दिलेले आहेत. तर आपण रिॲक्टन्स ऑफर्ड बाय द कॅपॅसिटर आपण XC काढतोय. आपल्याला XC काढायचं आहे. रिॲक्टन्स ऑफर्ड बाय द कॅपॅसिटर XC इज इक्वल टू 1/ωc. 1/ωc हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर ओमेगा म्हणजेच 2πf. तर आपण हे पुटअप करून घेऊयात. चला, XC इज इक्वल टू 1/मध्ये 2 × π × f. f जो आहे आपल्याला 50 दिलेला आहे. 50 इंटू C जो आहे पहा 50 × 10⁻⁶. 50 × 10⁻⁶. हे सर्व आपण कॅल्शियममध्ये पुटअप करूयात. आपल्याला XCचं व्हॅल्यू येते पहा. 1/मध्ये 2 × π × 50 × 50 × 10⁻⁶. आन्सर येतोय 63.66. XC इज इक्वल टू 63.66 ओहम हा आपल्याला XC मिळाला. त्याच्यानंतर आपण RMS व्हॅल्यू ऑफ करंट ड्रॉन बाय द कॅपॅसिटर IRMS काढतोय. 2 नंबरला बघा, IRMS हे आपल्याला काढायचं आहे. द RMS व्हॅल्यू ऑफ द करंट ड्रॉन बाय द कॅपॅसिटर हे काढत असताना फॉर्म्युला आहे VRMS/XC. VRMS/XC. तर IRMS इज इक्वल टू VRMS आहे 230/XC आहे 63.66. हे आपण कॅल्शियममध्ये पुटअप करूया. पहा 230/63.66. आन्सर येतोय 3.61. आन्सर येतोय IRMS इज इक्वल टू 3.61 आणि युनिट येतोय एम्पियर. पहा त्याच्यानंतर आपण काढतोय मॅक्झिमम करंट IM. 3 नंबरला आहे मॅक्झिमम करंट. IM इज इक्वल टू बघा IM इज इक्वल टू IRMS इंटू √2. आपल्याकडे IRMS व्हॅल्यू आहे. IM इज इक्वल टू IRMS व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3.61 इंटू √2. पहा याचं उत्तर कॅल्शियममध्ये किती येतोय. 3.61 इंटू √2. 3.61 इंटू √2. आन्सर येतोय 5.1
0. I of m is equal to 5.10. ह्याचं युनिट येतोय AMP, एम्पियर. पहा, जे आपला क्वेश्चन होता ते क्वेश्चन 50 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर हा कनेक्टेड होता 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज सप्लायला. त्याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी काढायला सांगितले. पहिला होता रिॲक्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर XC. आपण काढलोय. XC इज इक्वल टू 1/ओमेगा C. ओमेगाच्या व्हॅल्यू 2πf पुटअप करून. त्याच्यानंतर 2 नंबरला होता मॅक्झिमम करंट. ते आपण मॅक्झिमम करंट इथं फायनलला काढलोय. त्याच्या आधी आपल्याला मॅक्झिमम करंट काढण्यासाठी IRMS लागत होता, म्हणून आपण IRMS काढून घेतलोय. IRMS इज इक्वल टू VRMS अपॉन XC. मॅक्झिमम करंट इज इक्वल टू IM इज इक्वल टू IRMS इंटू √2. हे प्युअर कॅपॅसिटरचा एक्झाम्पल आहे. ओके, थँक्यू.